प्रमुख वक्ते आदरणीय प्रवीणजी दरेकर यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला जायचंय। माझा उद्या हडपसरचा दौरा असल्यामुळे मला हडपसर या ठिकाणी मुक्कामी जायचं आहे। अनेक वक्त्यांनी आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले। मला माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगायचंय, माझ्या भगिनींना या ठिकाणी आवाहन करायचंय की ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाची निवडणूक। ह्या निवडणुकीमधून आपल्याला देशाचं नेतृत्व कोण करणार, येणारे 5 वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाच्या समोर अनेक आव्हानं आहेत। आपल्या देशानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेली प्रगती जर पाहिली तर भारताला नवी ओळख करून देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण विसरता कामा नये। भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर आपण गेलात आणि विचारलं की उद्याचे होणारे पंतप्रधान कोण आहे, अगदी लहान पोरग सुद्धा सांगेल की ह्या देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत। 10 वर्षाची कारकीर्द विरुद्ध केले 70 वर्षाचे पंतप्रधान अनेक होऊन गेले। आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, मोदीजींचा कारभार, त्यांचं काम मी स्वतः जातीनं पाहिलं। त्यांच्याबरोबर 5 वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार म्हणून मी काम केलेलं आहे 2014 ते 2019। 2014च्या अगोदर सुद्धा ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना 2 वेळा गांधीनगरला जाऊन भेटलो आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, औद्योगिक परिस्थिती याविषयी चर्चा केली। पण आज काय चाललंय, आज या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं, निवडणुकीमध्ये विकास कामाची चर्चा विरोधी पक्ष करत नाही। विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार फक्त आणि फक्त निष्ठा आणि स्वाभिमान याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही। 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये व्हिजिट नाही, कुठल्याही गावामध्ये गावभेट नाही, कुठल्याही गावाला रुपयाचा निधी नाही। आणि असा माणूस उभा राहिला, मग मुद्दे काय घ्यायचे निवडणुकीमध्ये? लोकांपुढे काय कुठल्या तोंडानं सांगायचं की मी निवडणुकीला उभा आहे? मग काहीतरी नवीन शक्कल काढायची, नवीन अजेंडा क्रिएट करायचा। आढळरावांनी लोकसभेमध्ये काय केलं, मी लोकसभेमध्ये काय केलं, हे अशा प्रकारचा खोटाडेपणाचा कार्यक्रम आता ह्या उमेदवारांनी चालू केलाय। कारण त्यांना कळून चुकलंय की त्यांचा पराभव त्यांना समोर स्पष्टपणे दिसायला लागला। मी टीका करण्यासाठी इथं उभा नाहीये, मी निवडणुकीला उभा आहे। तर मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघासाठी, शिरूर लोकसभेसाठी काय करायचंय, माझं विजन काय आहे हे मी सांगत आलो। मित्र, मी गेले 20 वर्ष राजकारणात आहे, त्यात 15 वर्ष खासदार होतो। 15 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने मी जे काही प्रकल्पाला हात लावला, जे सुरुवात केली, की जे माझ्या दृष्टीनं माझे ड्रीम प्रोजेक्ट होते, ह्या मतदारसंघाचा कायापालट करणारे जे प्रकल्प होते, त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प 13 वर्ष, तब्बल 13 वर्ष पाठपुरावा केला। प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये जो मंत्री असेल, रेल्वे मंत्री, त्याच्यावर कडाडून टीका करून प्रकल्प घेण्यासाठी आग्रह करत राहिला। शेवटी 2014 साली सुरेश प्रभू, माझे जुने मित्र, रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठक घेतली। त्यांना सांगितलं की हा मार्ग किती महत्वाचा आहे। पुणे, नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग चालू झाला तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं, सर्व कामगारांचं, सगळ्यांचं जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतो। प्रभूजींना ते पटलं आणि 2014-15 पासून आम्ही जे प्रकल्पाला
DPR तयार करायला सुरुवात केला, त्याला मंजुऱ्या मिळाल्या. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातली कंपनी स्थापन केली आणि 2018 पर्यंत एक फुल प्रूफ मंजुरीसाठी DPR तयार करून सगळं काय झालं. पण दुर्दैवानं माझा पराभव झाला. 13 वर्ष त्यासाठी तपश्चर्या केली, मेहनत केली, प्रकल्प तयार झाला. पराभव झाल्यानंतर मला वाईट वाटलं की हा प्रकल्प माझ्या हातून पुरा होत नाही. पराभव झाल्यानंतर मी ज्या स्टेजवर फाईल आणून ठेवली मंजुरी करण्यासाठी, फक्त केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एखाद दुसरी बैठक घेऊन त्याच्यावर सही व्हायची बाकी होती. दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की आपल्या निवडून दिलेल्या खासदारानं कुठलाही पाठपुरावा न करता फक्त मीडियासाठी, पब्लिसिटी स्टंटसाठी 15 वर्षात जे जमलं नाही ते मी आता करून दाखवणार, 15 वर्षात जे केलं नाही ते मी आता करून दाखवणार. आणि रेल्वे प्रकल्पाची फाईल 15 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय. ती गेले 5 वर्ष आहे त्याच जागेवर आहे, त्याच टेबलावर प्रलंबित पडलेली आहे. त्याचा काही पुढं कागद हल्ला नाही. मला ते काम पूर्ण करायचंय. आज आपण पाहतोय पुणे नगर रस्त्यावरची ट्रॅफिक आहे. शिक्रापूर असेल, कोरेगाव भीमा असेल, पेरनेपाटा असेल, लोणीकंद असेल किंवा वाघोली असेल, ह्या भागातली ट्रॅफिकची समस्या तुम्हा शिरूरकरांना मोठ्या प्रमाणात सगळ्यांना जाणवते. अगदी तळेगाव पासून चाकण ते शिक्रापूर या रस्त्यावरची ट्रॅफिक, चाकण शहरामधली ट्रॅफिक, हे जर 3 महत्वाच्या ट्रॅफिकचे प्रश्न जर आपण हाताळले तर त्यासाठी मला कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजेत. रेल्वेसाठी 25,000 कोटी रुपये पाहिजे. मी विकासाचं बोलतोय. पण एकंदरीत जर 50,000 कोटी रुपये जर पाहिजे असेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर होणार असेल तर तिथं नरेंद्र मोदीजींच्या विचाराचाच खासदार निवडून दिला पाहिजे. अन्यथा गेले 5 वर्ष ह्या मतदारसंघाचं जर वाटोळं झालं तसं आपल्याला परत करून घ्यायचं नाही. गोड गोड भाषण करता येतं, डायलॉग फेकाफेकी करता येते, नाटकी ढंगामध्ये बोलता येतं, पण विकास कामं केल्याचा अभिनय तुम्हाला करता येणार नाही. एखाद्या विदूषकाला राजाचं पात्र दिलं तर तो करू शकेल. त्याप्रमाणे आपला खासदार एक पात्र करतोय. पण वस्तुस्थिती अशी आहे की विकास कामाचा अभिनय आपल्याला करता येणार. आज गावागावामध्ये लोकांची अपेक्षा आहे की आम्ही निवडून दिलं, आमच्या कामाला खासदार आला पाहिजे, आमच्या अडीअडचणीला खासदार आला पाहिजे. आज लोकांच्या समस्या काय असतात? शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात? आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतीला पाणी आहे पण त्याला वीज मिळाली पाहिजे, वीज आहे परंतु डीपी जळाला, ट्रान्सफॉर्मर जळाला, वीज मंडळाचे अधिकारी लक्ष देत नाही. अशा वेळेला शेतकरी अहवाल दिले होतो, पिकं जळायला लागले, डीपी जळून 15 दिवस झाले, कोणी अधिकारी दाद देत नाही. इथले आमदार तर अजिबातच नाही. खासदाराला फोन केला जातो. खासदारानं गेल्या 5 वर्षात मतदारसंघातल्या कोणाचाही फोन उचलला नाही. खासदाराच्या नावानं त्यांचे खासदाराचे PS फोन उचलतात आणि सांगतात मी खासदारच बोलतो. मग अशा वेळेला शेतकरी हवालदिल झालेला असतो. मग पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलदारचं काम असेल, प्रांताकडे काय अडचणी असतील, कोणी रस्ता अडवला, पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल झाली. अशा या सगळ्या छोट्या मोठ्या कामासाठी रात्रीचा दिवस करून या मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघासाठी मी स्वतः पराभूत झालो तरी उपलब्ध राहिलो. नुसतं उपलब्धच राहिलो नाही तर 5 वर्ष लोकांमध्ये गेलो, लोकांच्या समस्या समजून घेतल्या, कामं केली. कोरोना काळामध्ये तर अक्षरशः मी माझ्या तब्येतीची पर्वा केली नाही. निवडून दिलेला खासदार डॉक्टर असताना लोकांपर्यंत आला नाही. मुंबईमध्ये घरामध्ये लपून बसला आणि मी अगदी न्हावरा असेल, मांडवगण फराटा असेल, इनामगाव असेल, प्रत्येक गावामध्ये जाऊन रुग्णांची कोण अडचणीत आहे, कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे,
कोणाचा हातावर पोट आहे त्यांना किराणा माल मिळत नाही म्हणून किराणा मालाच्या किट मी 20 ट्रक धान्य माझ्या स्वतःच्या खर्चानं पुरवल्या. त्यावेळेला कुठं होते खासदार? काम करायला मी आणि खासदार म्हणून मिरवायला हा माणूस. लोकांच्या हळूहळू लक्षात आलं, लोक मला बोलायला. जसा जसा मी मतदारसंघात जायला लागलो, गाव टू गाव म्हणजे पायाखाली काढलं. एकही गाव सोडलो नाही. 3 इंच जमीन फिरलो, लोकांमध्ये राहिलो आणि मग लोक बोलायला लागले, दादा आमची चूक झाली, आम्ही चुकलो. ही परिस्थिती थोड्याफार फरकानं प्रत्येक गावामध्ये. आज सुद्धा आम्ही जातो, लोक उत्साहानं स्वागत करतात. लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे की ही निवडणूक कधी होईल आणि ज्यांनी आम्हाला फसवलं, ज्यांनी आमच्याशी निष्ठेशी बदमाशी केली त्या खासदाराला आम्ही कधी घरी पाठवू अशा प्रकारचा निर्णय या जनतेने घेतलेला. तो भाषणात म्हणतो की ही निवडणूक जनतेने हातात घेतली. खरोखरच हातात घेतली, तुला पाडायचं. उगाच आपलं काहीतरी खोटं सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. आता नव्याने काहीतरी काढलं गेले 2 दिवसापासून. त्यांच्याकडे मुद्दे नाहीये. आतापर्यंत कांदा 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 करत राहिला. आमच्या सरकारनं कांद्याचा प्रश्न सोडवला, कांद्याच्या वरची निर्यात बंदी उठवली. आता कांद्यावर काय बोलू शकत नाही. मग काय तर म्हणे आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न विचारले. अरे काय संबंध आहे? माझी कंपनी काय माहिती? मी कंपनीमध्ये राहू शकत नाही. पण लोकांना खोटं काहीतरी आरोप करायचा. आढळरावांवर आरोप केला की आढळराव उत्तर देण्यामध्ये व्यस्त राहतील. एक अजेंडा निर्माण केला की समोरच्याला उचकून द्यायचं. हे नटाचं एक अजेंडा निर्माण केला की समोरच्याला उचकून द्यायचं. हे नटाचंच काम आहे. अशा प्रकारचा बहुरंगीच माणूस अशा प्रकारचा खोटाडे आरोप करू शकतो. परंतु माझी जनता, मायबाप जनता मला ओळखून आहे. 20 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना कुठला 1 रुपयाचा कलंक लागला नाही. अरे ह्या माणसानं कंपनीमध्ये काम करायच्या ऐवजी नोकरी केली. प्रवीणजी डोक्यावर पाटी घेऊन मी भाजी विकली मुंबईमध्ये, रस्त्यावर जाऊन हमाली केली, रेल्वे स्टेशनला हमाली केली. कष्टानं माझी कंपनी उभी केली आहे. कुठल्या सरकारचा फायदा घेण्यासाठी नाही. मी माझ्या कर्तृत्वावर उभं राहिलो आहे. आज मी माझ्या कंपनी असेल, माझी संस्था असेल, माझी पतसंस्था असेल, या ठिकाणी नाही म्हटलं तरी 1000-1200 लोकांना रोजगार मी स्वतः दिलेला आहे. चाकण MIDC, राजन MIDC, तिथं 2-3 हजार लोकांना रोजगार दिलेला आहे. आपण नक्की काय केलं? आणि हे सगळे प्रश्न एका बाजूला. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आता भाषण करायचं हे नाही आहे. दिवस कमी राहिले. हा बहुरूपिया लोकांपर्यंत जाऊन काही खोटं सांगायला आता येणारे 4-5 दिवस त्याचं मानसिक संतुलन बिघडलं की आता आपण निवडणूक हारलोय. मग काही बेताल भाषणं, दिशाभूल करण्याची भाषणं करतोय, त्याच्यापासून सावध राहा. आपल्याला फक्त विकासाची कामं करायची. आपल्याला फक्त आपला शिरूर तालुका असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, या मतदारसंघातली कामं करण्यासाठी आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा. आणि येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच बेरड रामोशी समाज जो आहे त्या समाजासाठी सातत्यानं काम करते. गेले 10 वर्ष या संघटनेच्या माध्यमातून, जय मल्हारच्या माध्यमातून रामोशी समाज असेल, बेरड समाज असेल, धनगर समाज असेल, मातंग समाज असेल, 18 पगड जाती असतील, OBC समाज असेल, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे काम करतायत. काय या समाजाला आतापर्यंत कोण काय देऊ शकलं नाही. बहुजन समाजाच्या नावे मतं मागायची, पण या बहुजन समाजाच्या आयुष्यामध्ये काही उत्कर्ष होईल, त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काही होईल असा या जाणत्या राजाने कधी प्रयत्न केला नाही. केवळ लोक म्हणजे आमच्या मताची फॅक्टरी एवढंच तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं.
देवेंद्रजींनी त्या ठिकाणी या नानासाहेबांची मागणी होती की या बेरेट समाजासाठी महामंडळ पाहिजे, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी आमच्या सरकारने स्थापन केलं. केवळ स्थापन केले नाही तर आवश्यक तो निधीची तरतूद सुद्धा हेच सरकार या ठिकाणी करते. धनगर समाज असेल, धनगर समाजासाठी त्या ठिकाणी आदिवासी सदृश्य ज्या ज्या सवलती पाहिजेत, धनगरवाडीचा रस्ता असेल, धनगरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने त्या ठिकाणी केला. आणि म्हणून या बहुजन समाजाची काळजी त्या ठिकाणी सरकार घेतंय. आणि जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे त्याला सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम या शिंदे सरकारने केलंय, हेही या ठिकाणी मी अभिमानानं आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन ज्या छत्रपतीने आम्हाला आदर्श दिला, त्यांच्या त्या ठिकाणी राज्यामध्ये 18 पगड जमाती त्यांच्या सोबत होत्या. छत्रपतींनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि तोच आदर्श घेत या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना कारभार करायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांना कारभार करायचा आहे. मला सांगावं, देवेंद्रजी मुख्यमंत्री या राज्याचे होते 5 वर्ष, उपमुख्यमंत्री झाले. एकनाथरावजी शिंदे त्या ठिकाणी मंत्री होते. 40 आमदार शिवाजीरावांसहित 13 खासदारांना घेऊन मुख्यमंत्री झाले. अजितदादा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते, सरकारमध्ये आले, उपमुख्यमंत्री झाले. कोणीही आपल्या पदाचा विचार केला नाही. मी कोण होतो, काय झालो, यापेक्षा माझ्या जनतेला काय हवंय, आम्ही मोठे छोटे महत्वाचे नाही तर सर्वसामान्य माणसांचा विकास हा आमच्यासाठी नाही. सगळेजण घट्टपणे तुमच्यासाठी काम करू इच्छित आहेत. आणि म्हणून शिवाजीराव शिवसेनेत होते. धनुष्यबाणावर त्यांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या. आज ते घड्याळ घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. आपल्याला घड्याळाला मतदान करायचं. घड्याळाला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान जाणार आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आपला देश आज जगामध्ये त्या ठिकाणी नाव लौकिक मिळवतो. पूर्वी आपल्या देशाला परदेशामध्ये त्या प्रमाणात किंमत नसायची. भारतातली लोक आली की पुअर कंट्री, गरीब देश, आपल्याला महत्व नव्हतं. दस्तूर खुद्द आपल्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी अमेरिकेचा व्हिसा मिळत नव्हता. आज काय परिस्थिती, आज कुठल्याही देशात गेलं, भारतात एखादा माणूस आला तर त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. ज्या पंतप्रधानांना परदेशात आमचा व्हिसा नाकारला होता त्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती मोदी साहेबांना कुर्निसात करायला, मुजरा घालायला त्या ठिकाणी आज हजर राहतात. हा देश बदलतोय. ज्या वेळेला मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व हातात घेतलं त्यावेळेला आपण कितवी अर्थव्यवस्था होतो, आपण जगामध्ये 11व्या क्रमांकावर होतो. आणि ज्या वेळेला आता आपली जगातली 5वी अर्थव्यवस्था आपण आहोत, म्हणजे किती झपाट्याने बदललं. आपण 11 नंबरवरनं 5व्या क्रमांकावर देशातली अर्थव्यवस्था आज आपली आहे. आणि मोदी साहेबांचं स्वप्न आहे की मला या देशाचा 3ऱ्यांदा पंतप्रधान करा. जगातली 3री अर्थव्यवस्था आपला भारत देश असेल, हा विश्वास आज त्या ठिकाणी मोदी साहेबांनी आपल्याला दिलाय. आणि म्हणून आपल्या देशासाठी या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. आपल्याला महायुतीच्या सरकारशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी जे रस्ते दिसत आहेत, अरे तुम्ही अमोल कोल्हे दुसऱ्याच्या त्या ठिकाणी श्रेयाची तरी कशाला त्या ठिकाणी लबाडी करता. आमच्या गडकरी साहेबांनी केवळ महाराष्ट्रात नाही या देशामध्ये रस्त्यांचं जाळं गेले 50 वर्ष झालं नाही. ते गडकरी साहेबांनी रस्ते विकास मंत्री म्हणून या ठिकाणी केलं. शिवाजीराव आपलं जे जे स्वप्न आहे ते केवळ मोदी साहेब आणि मोदी साहेब पूर्ण करू शकतात. यासाठी माझी आपल्या सगळ्या जनतेला या ठिकाणी विनंती आहे की विकास आम्हीच करणार आहोत. या ठिकाणी दादा आहेत, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत. तिघांची घट्ट अशी नेतृत्वाची
आज त्या ठिकाणी एकी झालेली आहे. केंद्रामध्ये येणारं सरकार आपलं आहे आणि उद्या केंद्राच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशामध्ये जर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर ठेवायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आज बेरड समाजाचे कार्यकर्ते जमलेले आहेत. सगळ्यांना वाटतं आमचे नानासाहेब एवढे काम करतात, काय होणार. नानासाहेबांच्या समोर मी आपल्या समोर सांगतो, मी चांगला वकील आहे आणि माझी वकिली देवेंद्रजींकडे चालते. तुमच्या नानासाहेबांना कधी ना कधी त्या ठिकाणी विधिमंडळाकडे महाराष्ट्र सरकारमध्ये आणण्याची संधी आपण त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ. कारण शेवटी जो भटका समाज आहे, जो गरीब समाज आहे, जो वंचित समाज आहे, जो उपेक्षित आहे, त्या समाजातनं जो नेतृत्व येतं त्याला ज्या संवेदना असतात त्या एसी मध्ये बसून नेतृत्व करणाऱ्या नेत्याला येत नाहीत. म्हणून तळागाळातले कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे, मानाच्या ठिकाणी अधिकाराच्या ठिकाणी गेले पाहिजे. कारण तुम्ही आज विश्वास त्यांच्यावर टाकताय, तो आणखी ताकदीनं टाका. तुमच्या समाजाचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे. देवेंद्रजींचं प्रेम आज या सर्व समाजावर आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवाजीरावांच्या सहकार्यानं समाजाला ही ताकद आणि दिशा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करू, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझी आपल्याला विनंती, तसा आमचा बेडर समाज, रामोशी समाज हा निधड्या छातीचा आहे. आपल्याकडे इकडे आता कोण आजूबाजूला अमोल कोल्हे आले तर त्याला जाब विचारला पाहिजे, बाबा 5 वर्षात काय केलंस. खरं म्हणजे गावागावामध्ये लोकांनी त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे. गावागावामध्ये लोकांनी बॅनर घेऊन चले जावा अमोल कोल्हे बोललं पाहिजे. कारण अमोल कोल्हेने आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही. आणि मग जर अमोल कोल्हे कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि शिवाजीरावांच्या घड्याळ या निशाणीवर त्या ठिकाणी समोरचं बटन दाबून या छत्रपतींच्या भूमीतला हा आपला शिलेदार, ज्यांच्या नावातच शिवाजी आहे, खऱ्या अर्थानं छत्रपतींचा वारसा त्या ठिकाणी चालवणारा, सर्व समाजासाठी काम करणारा, ज्यांनी 10 वर्ष आपल्या या लोकसभा क्षेत्राला विकास दाखवला, त्या शिवाजीरावांना पुन्हा एकदा सत्ता येणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये खासदार म्हणून पाठवा, अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो. आणि ते आपण काम कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून आपण सारे जण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. शिवाजीरावांचं काम करा, घड्याळाचा प्रचार करा आणि या शिरूर विधानसभेतनं लाखाच्या पुढे मताधिक्य शिवाजीरावांना देऊन एक इतिहास रचा, अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो. मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे, बरोबर ना? चालू आहे का कारखाना? बंद आहे. हे यांचं कर्तृत्व म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर या ठिकाणी कारखाना उभा राहिला. मला वाटतं मल्लिकार्जुन या देवस्थाननं या ठिकाणी 100-125 एकराची जागा त्या कारखान्याला दिली. त्याही वेळेला सांगितलं होतं मल्लिकार्जुन नाव आम्ही त्या कारखान्याला देऊ. कारखान्याला तर नाव दिलं नाही, कारखान्याला स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं. अरे जे देवाला फसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात. व्यंकटेश्वर तुमचा खासगी कारखाना, तो त्या ठिकाणी चालणार, त्याच्यावर असणारं कर्ज तुम्ही त्या ठिकाणी फेडणार, ताकदीनं तो कारखाना उभा करणार. आणि ज्या सहकार चळवळीचा इतिहास, त्या सहकारात चालू झालेला घोडगंगा सहकारी कारखाना तुम्ही बंद ठेवणार. म्हणजे या 15 किलोमीटर मध्ये प्रचंड प्रमाणावर ऊस असताना तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार. अशोक पवार, तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल निवडणुकीनंतर. आपण या घोडगंगामध्ये काय घोडं मारलंय ते जनतेसमोर, शिरूरवासियांसमोर उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याची किंमत ही तुम्हाला मोजावी लागणार आहे.
अमोल कोल्हेने आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही। आणि मग जर अमोल कोल्हे कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडीमोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल, हा विश्वास या ठिकाणी देतो। आणि शिवाजीरावांच्या घड्याळ या